भालशंकर किचन मध्ये सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा। अर्धा किलो साबुदाणा भिजून घेतलेला आहे। सकाळी भिजू घातला। हे पहा, हे असा छान फुललाय असा। एक वाटी शेंगदाण्याचा कूट, एक वाटी मिरची हिरवी, मीठ, हे बटाटा उकडलेला, कोथिंबीर आणि हे गावरान तूप तळण्याकरता। असं आपलं साबुदाणा वड्याचं साहित्य। आता हे आपण बटाटा घेतला, हे कुस्करून घेऊ असा बारीक, चांगला मऊ। असं हे बारीक कुस्करून झाला आपला। आता हे दाण्याचा कूट घालू, एक वाटी असा। ही एक वाटी आपली हिरवी मिरचीचे तुकडे घालू, हे असे। आणि एक वाटी ही चिरलेली कोथिंबीर, एक वाटी। मीठ घालायचं आपल्याला, हे असं एवढं असं। आणि याच्यामध्ये आता आपण हे साबुदाणा घालून घेऊ भिजलेला असा। आता आपण याला एकजीव करून घेऊ असा छानपैकी, कारण आपला वडा बाइंड झाला पाहिजे, नाहीतर तुपात टाकलं की निघून येतो। हे पहा, असं चांगला मिक्स करायचं। हे पहा, आपला हे साबुदाणा चांगला एकजीव झाला, सगळं मिक्स झालं साहित्य। हे पहा, छानपैकी मिक्स झालं। आता हे आपलं चांगलं एकजीव झालं मिश्रण, सुंदर असं। आता आपण सगळ्यात पहिली कढई तापायला लावू, म्हणजे आपलं वडे बनवूस तर तूप गरम होईल। आता हे आपलं तूप आहे, आपण हे तूप गरम झाली कढईत घालून घेऊ असं। असं आहे, आपल्याला भरपूर तूप घालून घ्यायचं, कारण आपले वडे गावरान तूप आहे हे। भरपूर घालून घ्यायचं, कारण आपले वडे खाली चिटकले नाही पाहिजे। असं हे आपण गावरान तूप कढईत घालून घेऊ। आता आपण असे छान असे गोल गोल वडे बनवून घेऊ। हे पहा, असे छानपैकी। छानपैकी असे वडे बनवून घ्यायचे आपले छोटे छोटे। हे पहा, असे। आता हे वडे आपण असे पलटून घेऊ तुपात। हे पहा, छान गोल्डन होस तर तळायचेत आपल्याला।
हे छान तळून घ्यायचे. हे पहा, आता आपले तळत यायले वडे, कारण आतपर्यंत तळले पाहिजेत. नाही तर मग आतमध्ये कच्चे राहू शकतात. पहा, आपले वडे आता छान तळून झाले. हे पहा, आता आपण याला काढून घेऊ कढईतून असे. हे पहा किती छान वडे झाले. असेच करून आपण अजून तळून घेऊ. हे आपला साबुदाणा वडा घरच्या घरी गरम गरम तयार झालेला आहे खाण्याकरता. तुम्ही पण करून पहा. एकदम सुंदर असा वडा आहे. हे पहा, छोट्या मुलांना फार आवडतो आणि हा दही सोबत खायचा असतो.